शेतकरी मित्रांनो, ही आहे कॉर्टेवाची गोल आणि गॅलंटची जोडी, जी कांद्यातील गवतांचा करीन नायनाट. कशा पद्धतीने कांदा पिकाची लागवड केल्यानंतर तणांवर बंदोबस्त मिळवण्यासाठी कांदा पीक आपलं 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला, म्हणजेच तण 2 ते 3 पानांच्या अवस्थेत असेल त्यावेळेस आपल्याला गोल आणि गॅलंटची जोडी घेऊन याची फवारणी करायची. कशी? गोल घ्यायचे एकरासाठी 200 मिली आणि गॅलंट घ्यायचे एकरासाठी 400 मिली. 200 ते 300 लिटर पाण्यामध्ये घ्या आणि हीच फवारणी तुमच्या कांदा पिकामध्ये करा. दीर्घकाळ तणांवर बंदोबस्त मिळतं. गोल, रुंद, अरुंद, लांब पानं असतील यांच्यावर बंदोबस्त मिळवण्याचं काम करतं आणि निश्चितच कांदा पीक तणमुक्त ठेवण्याचं काम करतं. विशेष म्हणजे बाजारामध्ये अधिक सारी जी तणनाशकं बघायला मिळतात, तर यामुळे काय होतंय, कांदा पिकावर ताण देखील पडू शकतो. पण कॉर्टेवाच्या गोल आणि गॅलंटची जोडी जर तुम्ही तुमच्या कांदा पिकात वापरत असाल, निश्चितच कांदा पीक तणमुक्त राहणार आहे, कांदा पीक डेव्हलपही होणार आहे आणि एकंदरीतच काय, तर कांद्याचं भरघोस उत्पादन, तणांवर बंदोबस्त आपल्याला कसा मिळवायचा आहे, तर त्यासाठी कॉर्टेवाच्या या गोल आणि गॅलंटच्या जोडीने वापर करायचा आहे. माहिती आवडली? फॉलो नक्की करा. धन्यवाद.